संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, आपण पाहिलं आपल्या प्रतिनिधींनी शिवाजी पार्कातली माहिती दिली। आता नेमकं MMRDA ग्राउंड वरती कसा जल्लोष पाहायला मिळतोय, कार्यकर्त्यांची किती गर्दी झालेली आहे तिथे, की पुन्हा एकदा तिथे सुद्धा उन्हाचा तडाखा कमी झाल्यानंतर गर्दी होण्याची शक्यता आहे? मुंबईतल्या वांद्रे कुर्ला संकुलातील MMRDA ग्राउंडवरती महाविकास आघाडीची इंडिया आघाडीची मोठी सभा होत आहे आणि या सभेला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, त्याचबरोबर काँग्रेसचे राष्ट्रीय नेते मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार, त्याचबरोबर आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल आणि त्याचबरोबर इतर महत्त्वाचे नेते या सभेला संबोधित करणार आहेत। आपण इथे माझ्या मागे पाहू शकतो कशा प्रकारे स्टेज जो आहे तो इथे बनवण्यात आलेला आहे। स्टेजचं काम अजून पूर्ण आहे थोड्याच वेळात काम पूर्ण होईल असं सांगण्यात येत आहे। समोर आपण पाहू शकतो तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आपल्याला इथे पाहायला मिळते आहे। आणि मागे जर पाहिलं तर सर्व जे कार्यकर्ते येथील पदाधिकारी येतील त्या सर्वांना इथे बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, खुर्च्या इथे टाकण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर इथे झेंडे जर पाहिले तर आपण झेंडे जे आहेत ते सर्व पक्षांचे झेंडे, महाविकास आघाडीतील जे सर्व घटक पक्ष आहेत त्या सर्वांचे झेंडे जे आहेत ते इथे आपल्याला पाहायला मिळतात। शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार असेल, गट असेल, त्याचबरोबर शेतकरी कामगार पक्ष असेल, समाजवादी असेल, असे सर्वांचे झेंडे जे आहेत ते इथे लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि हे मैदान जे आहे ते सभेच्या वेळेला फुलून जाईल असं महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। सध्या ऊन खूप आहे, प्रचंड गरमी आहे, त्यामुळे इथे आता कार्यकर्ते आले नसल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र संध्याकाळी जसं ऊन ओसरेल तसं इथे गर्दी होईल असं सांगण्यात येत आहे। आणि ही सभा अत्यंत महत्त्वाची आहे महाविकास आघाडीसाठी, कारण राज्यातील 5 टप्प्यांचं जे निवडणूक होते त्यापैकी 5वा हा शेवटचा टप्पा आहे। त्यासाठी ही प्रचार रॅली जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे। अगदी खरे उदय, तुम्ही सांगताय त्या पद्धतीनं ही सभा महाविकास आघाडीसाठी महत्त्वाची असणार आहे, कारण की जो विरोधकांच्या वरती टीका केली जात होती ते आज